नाही खरोखर तुम्ही म्हणजे सगळेच आपले लोक नेहमीच बघतो किल्ल्यावरती सगळे फिरायला जातो पण तुमचं सहकार्य सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे आपला एरिया सगळा स्वच्छ असतो. आपल्याच एरियाने सगळं शहराला स्वच्छतेला सगळ्यात मोठा हातभार तुमचा आहे. आपलं श्यामनगर स्वच्छ करण्यासाठी या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. आणि कधीही काही अडचण आली खेमा आहे, रोज इथं यायचं, गप्पा टप्पा करायच्या, चहा कॉफी घेऊन जायचं, काम कधी करायचं. दरवाजा उघडा असतो कायम. कामाच्या अगोदर कॉफी घ्यायला पाहिजे सकाळ सकाळी. तुमचं ताई नाव सुनीता सुनीता सत्ते. तुमचं राणी सत्ते. तुमचं सीमा कांबळे. सीमा कांबळे. तुमचं संगीता लोहार. संगीता लोहार. आणि तुम्ही राहिला विलासपूर खिंडवाडी. तुम्ही हे तोफखाना. तोफखाना. तिथं आपल्या इथे तोफखाना आहे. विलासपूर. हा म्हणजे तुम्ही दोघी विलासपूर. खिंडवाड पण येतं वडिला म्हणून पाहिजे. हो. मग बाहेर कसं येतात इष्टीला. होय. तुझ्या हातून घे नाही. त्यांना सवय. नमस्कार. प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक पदासाठी सो हेमा भोसले यांची निवड झालेली आहे. आमचं मी भाग्य समजेल की आम्हाला एवढे प्रेमळ नगरसेवक मिळाले. सागर सर असतील, मॅडम असतील, हे आमचं भाग्यच आहे. इथून पुढे आम्ही असंच भाग स्वच्छ छान ठेवण्याचा प्रयत्न करू. आता आपला हा 21 तारखेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्या आमची पत्नी सोहिमलता सागर भोसले यांची निवड झाली नगरसेविका म्हणून. तर हे कामकाज चालू लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. आपल्या प्रभागातील स्वच्छता असेल, आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न असतील, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या समस्या आहेत. कुठं लाईट आहे, रस्ता आहे, गटर आहे, पाण्याची समस्या आहे. तर आता हे जवळजवळ आज बरोबर 10 दिवस झाले निवडून आणि आम्हाला लवकरात लवकर आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी सर्व कॉलन्यांमध्ये काम अतिशय चांगल्या पद्धतीने करता यावं, त्यासाठी पहिल्यांदा आम्ही काल नगरपालिकेतील सर्व विभागांची माहिती घेतली. त्याच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन मदतीचं आवाहन केलेलं आहे. आजही त्याच पद्धतीनं सर्व स्वच्छता आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यामध्ये सर्वच जण हे पूर्वीपासून आपल्या श्यामनगरसाठी खूप सहकार्य करतात. कामही खूप चांगलं आहे. कोणीही कामात चालढकल करत नाही, टाइमपास करत बसत नाही कोण. सर्व महिला मंडळ असतील, आम्ही या महिला मंडळांना प्रत्येक ठिकाणी नेहमी बघत असतो. तसंच बघायला गेलं तर आपला प्रभाग खूप मोठा आहे. जवळजवळ 42 कॉलनीज आहेत आणि त्या मानानं आता थोडा कर्मचारी इथं कमी पडत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा भविष्यात कर्मचारी आपल्याकडे कसे वाढवता येतील, त्याच पद्धतीनं महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या कशी वाढवता येईल हा सुद्धा प्रयत्न करणार आहे. पूर्ण श्यामनगर स्वच्छ आणि सुंदर श्यामनगर करण्यासाठी सगळ्यात मोलाचं सहकार्य असणार आहे या लोकांचं असणार आहे. वेळोवेळी या लोकांना कोणत्याही अडचणी आल्या, कोणत्याही तक्रारी आल्या, यांना कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्ही सर्वजण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र जे सोशल फाउंडेशन असेल आणि त्याच पद्धतीने नगरसेवक आमच्या सोहिमलता सागर भोसले यांची वेळोवेळी या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचं काम हे आम्ही नक्कीच करणार आहे.
या कर्मचाऱ्यांना आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट भविष्यात कोणत्याही प्रकारची थंडीत स्वेटरची गरज आहे किंवा पावसाळ्यात रेनकोटची गरज आहे नगरपालिकेकडून तर मिळतच असेल, परंतु आम्हीही आमच्या पद्धतीनं या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कारण हे जर असतील तरच आपलं शाहूनगर स्वच्छ राहू शकणार आहे. त्यामुळं आज मुळात या सर्व महिला भगिनींचं त्याच पद्धतीने सर्व आमच्या मित्रांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला छोटेखानी आजपासून कामाला शुभारंभ करतोय म्हणून यांना थोडं गुलाब पुष्प देऊन यांच्याशी आज आम्ही संवाद साधलेला आहे. बाकी इथून पुढं मॅडम सुद्धा बोलतील थोडं 2 मिनिट. आता सांगितलं प्रत्येक विभागाची माहिती घेतली. श्रमच अधिकाऱ्यांनी छान सहकार्य केलं, तेथील सर्व कर्मचारी वर्गाने सुद्धा सहकार्य केलं, डिटेल आम्हाला माहिती सांगितलेली आहे. खरं तर आम्ही शाहूनगर प्रभाग क्रमांक 19 आपला येतो आणि हे जे या जागा आहे हे नेहमीच आम्ही पाहतो, आजच नाही. आम्ही नेहमी सकाळी मॉर्निंग वॉकला जरी गेलं तरी केल्यावरती छान प्रसन्न वाटतं, कारण तिथे हे लोक सगळे स्वच्छता करत असतात. आपल्या शाहूनगर मध्ये कुठेही फिरायला गेलं तर या लोकांचं काम सुरूच असतं. म्हणजे हे सगळे आहेत म्हणून आपला प्रभाग स्वच्छ आहे आणि जास्तीत जास्त हे 100% प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा आम्ही यांना कुठे कचरा वगैरे दिसला तर याच्या अगोदर जसं आठवत होतो आणि लगेच येऊन त्यांचे मेन साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ते काम पूर्ण त्यांनी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेचं सहकार्य आहे आणि 100% इथून पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. त्यामुळे आज आपल्या घरच्याच माणसाचा छोटेखानी तिथे सत्कार घेतलेला आहे. धन्यवाद. आपण नेमके आहात नगरसेवक सत्कारातून रिकामा होत नाही, आपण लगेच कामाला सुरुवात केली लोकांचा सत्कार करताय. काय सत्कार नागरिक घेत आहेत, नागरिक सत्काराला बोलवत आहेत, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय. परंतु मी काम करणारा माणूस आहे, मला तसं बघायला गेलं तर माणसातला माणूस आहे, मला जास्त मोठेपणा कधीच आवडत नाही. त्यामुळं पहिल्यांदा नागरिकांच्या फायद्याचं जे काय आहे ते करायचं माझ्या डोक्यात आहे. हे सत्कार समारंभ हे होतच राहतील, परंतु कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणं गरजेचं आहे. आता आज तर ह्या कर्मचाऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी छोटीशी सत्कार घेतलेलेच आहे. मात्र इथून पुढे प्रत्येक शाहूनगर मधील चौक असतील किंवा प्रत्येक कॉलनी असतील, त्यानंतर प्रत्येक ठिकाणचे तुंबलेले गटर असतील, कचरा, तर ह्याच्यावरती आमचं प्रकर्षाने जास्त करून लक्ष असणार आहे. जे शाहूनगर वासियांच्या मनामध्ये आहे ते कायमस्वरूपी शाहूनगर वासियांना दिसलं पाहिजे, यासाठी खरोखर आम्ही प्रयत्न करणार वगैरे जे बोलवत आहेत ते तरी ठीकच आहे. तो नागरिक प्रेमानं बोलवत आहेत, मात्र मी पहिल्यांदा कामाला महत्व देतोय आणि त्यामुळे आजपासून तशी बघायला गेलं प्रत्यक्षात शाहूनगर साठी सुरुवात होत आहे. बसला होता तुला यायला इकडे आता शूटिंगच्या सर्व शाहूनगर वासियांसाठी आपण 2 हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. त्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीलच. कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार असेल स्वच्छतेबाबत, आरोग्याबाबत, तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. स्वच्छता असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, लाईट असेल किंवा तुमचे गटर्स असतील, या सर्वच गोष्टींच्या विषयी तुम्ही आमचे ते 2 स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती संपर्क साधा. मोस्टली बऱ्याच लोकांच्याकडे ते हेल्पलाईन नंबर फार 4 वर्षापासून आहेतच, परंतु पुन्हा एकदा त्या नंबरवरती आता कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या सर्व कोणत्या एवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर ते तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत राहू. खरं तर संपूर्ण शाहूनगर वासियांनी आम्हाला साथ दिलेली आहे, सोबत दिलेली आहे, जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. खरोखर हा विश्वास सार्थ करून दाखवणार आहे. 100% त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. 24 तास किंवा फक्त 5च वर्ष नाही तर इथून पुढे नेहमी आहे तोपर्यंत शाहूनगर वासियांच्या, आपल्या शाहूनगरच्या संपूर्ण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील लागणार आहे.